नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे 2 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. तिसरा अध्याय आपण आता वाचत आहोत. तिसऱ्या अध्यायाच्या आपल्या 700 ओव्या झालेल्या आहेत. आता 700 च्या पुढच्या ओव्या आपण वाचत आहोत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. गुणत्रय समसमान त्या नाव बोली जे प्रधान, तेची क्रिया शक्ती सूत्र गान, तेथे प्रगटल्या ज्ञान महतत्व म्हणती. अहम ब्रह्म ही पूर्णस्फूर्ती, ते अहो आले देहाकृती, देहाभिमाने निश्चिते, जीव मनती वस्तुते, क्रिया मनी जे दशधा करणे, ज्ञान शब्दे देवताधिष्ठाने, अर्थ ऐसे विषयासी मनने, तेथ फळ जाणणे सुख दुःख, गुणभूते विषय करणे, जीव भोगता सुख दुःख कोणी, ज्ञान क्रिया कर्माचरणे, हे सर्व हे जाणणे पूर्ण ब्रह्म. साखरेचा फणस प्रबळ, तेथे काटे त्याचा बीज गोळ, अवघी साखरची केवळ, तेवी ब्रह्माची सकळ जगदाकारे, जेवी पटाऊ पुतळी सूत, तेथ विषमावयवी समान सूत, तेवी जगदाकारे आकारवंत, दिसे अविकृत परब्रह्म, जग विश्व प्रपंचू नाम, परिते निखळ परब्रह्म. हा उपनिषदार्थ उत्तम, वेदाती परमार्थ हा, जगदाकारे ब्रह्मनिश्चित, जग अवघे विकारवंत, ते ब्रह्मास हे विकार प्राप्त, म्हणती तो अर्थ न घडे राया, ब्रह्मासी नाही माता पिता, या लागी न घडे जन्मकथा, आत्मा एकदेशी होता, तरी जन्म येता जननी जठरा, आत्मा वेगळा काही, शिवभरी ठाऊरीचा नाही, या परी पूर्णत्वे पाही, जन्म ते ठाई स्पर्शना, जन्मापूर्वी बाळाचे नास्तिक्य, जन्मापाठी मानिती अस्तिक्य, या अस्ति नास्तीची भाख, आत्म्याची देख सेना, आता आहे पूर्वी नाही, ऐसे अस्तिक्य आत्म्याचे ठाई, कदा काळी नरघे काळी, तो नित्य पाही निरंतर, देही जन्मल्या बाळकांसी, वाढी दिसे दिवसा दिवसी, तो बाळ जन्म नाही आत्म्यासी, या लागी वृद्धी त्याची घडेना, ज्याची वृद्धी नाही तत्वता, त्याची नये विपरिणमता, बाल्य तारुण्य वृद्धावस्था, आत्म्यासी सर्वथा सेना, जो मी बाळत्वे होतो वृद्धाकुटा, तोची मी तारुण्ये झालो मोठा, तो मी वृद्ध झालो कटकटा, ऐसा त्रिकाळ द्रष्टा परमात्मा, द्रष्टा साक्षी जो अवस्थातीत, तो कदा नव्हे अवस्थाभूत, देही असोनी अवस्थारहित, जाणतो निश्चित परमात्मा, निरवस्थात्मा अविकारी पूर्ण, त्यासी कदा नये क्षीणपण, ज्यासी जन्माची नाही जाण, त्यासी मरणासेना, जो अविकारी निरवस्था पूर्ण, ज्यासी नाही जन्म मरण, ऐसा स्वात्मा मनशील कोण, तरी जाण सर्वज्ञ ज्ञान स्वरूप, मनसी ज्ञान ही क्षणिक असे, घट ज्ञाने पट ज्ञान निरसे, तीर्थ इंद्रियार्थ वृत्तीची नासे, ज्ञान जैसे तैसे विनाशी, तेची अर्थीचा पूर्ण दृष्टांत, जेवी प्राण देहाते वाढवित, तो देहोची होय अवस्थाभूत, प्राणी निरवस्थ जैसा तैसा, प्राणू देहात
त्यासी आत्मा प्राणाते चेतविता त्यासी देहावस्था सेना येनेची प्राणदृष्टांते साधूनी निभ्यावे परब्रह्माते देहेंद्रिया वेगळे आत्म्याते पुढील श्लोकार्थ प्रबोधी अंडज श्वेतस जारज चौथे जानगा उद्धींच त्यांचे ठाई प्राणु सहज आत्मयोगे सदा वर्ते प्राणयोगे आत्मवर्तता त्यासी जीव म्हणती तत्वता त्या प्राणासी न बांधिती देहावस्था माझीवांचे माथा त्या कैच्या देहेंद्रिया माझी वर्तता आत्मा लिप्त देहावस्था तो कैसा म्हणती आता एक नाही दृष्टता सांगेन आत्मा जागृती देही वर्ते ते सविकार मनीसी जाते तोची सांडुनी देहेंद्रियांते स्वप्नी वर्ते पूर्वानुभ्यासे देहेंद्रिया विहीन केवळ लिंग देह जाण निजात्मा देखे स्वप्न जागृत अभिमान संकल्पे हे उपरमल्या स्वप्न देहाभिमान झाली आलीन सर्व विकार विहीन सुषुप्ती काळी पूर्ण परमात्मा उरे देहेंद्रियासी अभिमान लीन कोणीही स्फुरेना स्फुरण तरी ते झाले सर्व शून्य आत्मा चित्तन नाही मनसी जरी सुषुप्ती स्त्री आत्मा नाही तरी सुखे निजलो होतो पायी हे उपते ज्याच्या ठाई तो सर्वथा नव्हे काही शून्य जो भी जागृती जागता तोची मी स्वप्नाती देखता तोची मी सुषुप्ती सुख भोगता एवं ती ही अवस्था साक्षी जो अवस्था त्रयी साक्षी पूर्ण तो सर्वथा नवे शून्य तोची परमात्मा परिपूर्ण शुद्ध चिद्घन तोराया सुषुप्ती ब्रह्मानुभव आहे तरी का पुढची संसारूप आहे एका विद्येसी लीन राहे यालागी होय भवभ्रमो ते अविद्या अहंकारे सिनासे ते जगद्रूपे ब्रह्माची भासे जन्म मरणाचा ठेवनी तुसे जीव समरसे परब्रह्मी तेथ हेतु मातु दृष्टांत प्रमाण प्रमेय विवर्जित परमात्मा सदोदित परब्रह्म निश्चित परमानंदे तेथ सुखावरी सुख नांदे आनंद भोगी जे आनंदे जगदून दुमी परमानंदे स्वानंद बोधे संपूर्ण निरसोनिया निजमाया ऐसा अनुभव भूनिवर्या ते होईल म्हणत श्रीराया ते भजावे यदुवर्या निष्काम भावे निर्विकार स्वरूप प्राप्ती अवश्य पावने आहे चिंती ते करावी भगवत भक्ती उत्कंठा प्रीती अविश्रम त्याजुनी पुत्र वित्तेषणेचे काज जिनवनी लौकिकासी लाज पद्मनाभ भजने भोज अति निर्लज्ज नाचावे पुत्रवित्त लोकेशना त्याजुनी भजता हरिचरणा तव तव चित्ताचे चैत्यमळ गाण क्षण क्षणा नासती रजतमाधी कर्मज मळ चित्ती बैसले जे सबळ ते प्रक्षाळती सकळ भक्ती प्रेम जळ क्षाळणे जव जव थोरावे सप्रेम भक्ती तव तव पाया लागे विरक्ती सोये विरावे विषयासक्ती होय चित्तवृत्ती निर्मळ झाली या चित्तवृत्ती परमात्मा या सर्वभूती भजो लागे अनन्य प्रीती ही चौथी भक्ती उदार हे भक्ती अतिशय उदार निर्दाळी भक्तांचा अहंकार
पदार्थ सकळ त्या कैसे तेची फिटलिया पडळ दृष्टी होय अति निर्मळ देखो लागे पदार्थ सकळ रविमंडळ समन्वये देवी निजात्मा हृदयी वसे परिचित वृत्ती मळी नसे तव परब्रह्मन प्रकाशे चित्तवासना दोषे दूषित तीर्थ करिता भगवत भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती भक्त पावती निज भजने पावावया परम प्राप्ती जगी दाटुगी भगवत भक्ती हे म्या सांगितली तुझप्रती यथा निभूती नरूपनाथा जेवी डोळ्याचे पडळ फिटे तेथ प्रकाशे श्री सविता भेटे केवी कल्पना लोके प्रगटे नेते पाटे परब्रह्म जेथ निर्विकल्प समान निश्चयेसी जाहले मन त्याचे नेमी वर्ताही जाण भुवबंधन स्पर्शना ऐसे गर्जुनिया जाण हर्षी बोले विपुलायन तव राजा सुखावला संपूर्ण जीवीची खून बाणली ऐकता ब्रह्म निरूपण राजाला सावला पूर्ण पुढे वाढावया निरूपण अन्न हे कृष्ण पुसत असे जेणे तुटे कर्म बंधन त्या कर्मयोगाचे लक्षण समूळ ऐकावया जाण राजा आपण सादरे पुसतू राजा निज श्राद्ध संपन्न अति विनीत करी प्रश्न जेणे तुटे कर्मबंधन तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी कोणे कर्मे कर्म तुटे निष्कर्मे सिद्धी स्वये प्रगटे पुरुषा पुरुषोत्तम भेटे हे मधुगोमटे वर्म सांगा पूर्वी हाची प्रश्न संकादिका पिच्च सन्निध कुशिला देखा ते उत्तर नेदी ती सिरिका हेही आशंका फेडावी स्वामी रायाचे प्रश्न अति पवित्र त्याचे द्यावया प्रत्युत्तर हरी खावला ही अवीर होत तो कर्म वैचित्र निरूपी कर्मा कर्म विकर्म जाणा सामान्य नव्हे नृपनंदना अकरिता विभाग विवंचना नुभवे सज्ञाना स्मृतिकारांचे जे स्वये प्रतिसृष्टिकारी देही भुलले कर्म विभागावरी जे समुद्र घोटिती सुळे करी तेही कर्मसागरी बुडाले एची कर्म विवंचनेसाठी ऋषी महर्षीची या कोटी मताभिमाने झाले ही पुटी त्यासी ही शेवटी नुगवेची कर्मा कर्म विभाग जाना स्वये नुगवेची चतुरानना इतरांची कोण गणना कर्म विवंचना करावया कर्म वेद मूळ जाण वेदू स्वये नारायण वेदवाद विवंचन करिता मौन श्रुती शास्त्रा कर्म अकर्म विकर्म जाण एकची त्रिविध भिन्न तेही विभाग विवंचन सावधान उधारी श्वेत मृदू मधुर त्रिविध भेदे एक साखर तेवी एकची त्रिप्रकार कर्माचन मानिती कर्म भिन्न करिता मधुरता तिमाजी हे मृदू श्वेतताची भिन्न करिता मृदू मधुरता तिमाजी देवी भिन्न करिता कर्मा सर्वांगी अकर्म कर्म अकर्मा माझी विकर्म मिरवे परम सौभाग्ये मुख्य मुळी जे का निपुजे कर्म येथे त्याते म्हणिजे विहिता विहित क्रिया जे जे विकर्म म्हणिजे ते नाम कर्म कर्मा योगे सळे येथे विकर्मी जाती विवळे त्यास निष्कर्मता कळे गुरु कृपा बळे तत्काळ कर्मावरी कर्म विशेष वाढे विकर्म त्या
खाली हातात ससेवनार्थ प्रलोभे देवी वेदांचा परोक्षवाद सत्यमानिती बुद्धिबंध कर्मे वेछेदवी कर्मबांध हा वेदानुवाद मुख्यत्वे वेदू बोले स्वर्गादी फळ तो प्रभुत्वी लोभ केवळ परी कर्मे छेदी कर्ममूळ हे मुख्यत्वे फळ वेदोक्ती लोहाची पेढी पडली पायी ते तोडावया घनु आणिला पायी तो घनुची विकून खांदला तिही त्याचे बंधन करी तुटेना जेवी कर्मे छेदावे कर्मबंधन ते कर्म वेची ते विषयी पूर्ण त्याचे कदा न तुटे भवबंधन जन्म मरण करेना आम्ही स्वर्गफळा विरक्त मनोनी नाथरे तो वेदोक्त त्याचे ज्ञान झाले विपरीत अतीनर्थ पावे तो आम्ही जितेंद्रिय मनवीत मनोनी नाथरे जो वेदोक्त यासी नाथुडेगा परमार्थ अध्ययनार्थ अंगीवाजे जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला आणि वेदोक्ता विमुख केला तरी तो जानपणीशी नागवला जानुराला दुखारणवई नाथरे जो वेदोक्त कर्म त्या कर्मे त्या मानी निष्कर्म त्यासी थोर पडला भ्रम नाडला परम अभिमानी जरी विषयो निग्रहीला आणि वेदोक्ता जो दुरावला तो निजघाता प्रवर्तला स्वयंबुडाला नरकारणवी वेद निजमूळ परमार्था ते वेदोक्त नाथरता जे जे करणे लोकनाथा ते जे तत्वता अधपाती डोळे देखणे तत्वता ते काढोनी पाहो जाता न देखे आपुली डोळ असता माईतर पदार्थ कोण देखे तैसा नाथरोनी वेदार्थू जो जो मानिला परमार्थू तेने अवतून्य अनर्थू जाण निश्चितू आणिला घरा तेने आचार अनर्थ पाटे वाहवले जन्म मरणा वाटे हेच नाना योनी गर्भ संकटे शोषिता नवसुते कल्पती तेथे जन्म नटके मरो मरण सुते जे वेद विहित सुते ते अति दुःखे दुःख भोगू विकर्म ना ह्या धर्मेन हे मुळीचे पद निरूपण तेने विकर्म माझे अधर्म पूर्ण हरी कर्म ते जाण धर्म नव्हे ज्यासी लावितान लागे कर्म या नाव मुख्य निष्कर्म लक्षण हाची धर्म येण्याची परम मुक्त साधू ज्यासी शुद्ध आकळे अकर्म तो तत्काळ होय निष्कर्म कर्माचे कळल्यावर मुक्तता परम पाया लागे दासी स्वामीची आज्ञाधारी का राजमुद्रा प्रजावरी तेसी वेदाज्ञा जो श्रीधरी स्वधर्माचारी निष्काम नेकू कर्म करता त्याची उठोनी दी अहंता ते कर्माची स्वभावता अर्पे श्री अनंता ईश्वरा ते एव ईश्वरी जे अर्पे कर्म ते कर्म होय निधर्म याची नाव परम निष्कर्म्य निजसिद्धी वेदे बोलिले कर्मफळ ज्याची वासना निष्काम निर्मळ त्याची वेदोक्त फळ प्रबळ भोगावया केवळ स्वप्नी न दिसे ऐसे असता कर्मफळ वांछिता नाडी ते केवळ जेवी फरी सुदेऊनी सज्वळ मागिते पोफळ तांबुलासी कमा निष्कामता नित्य फळ तीथ फळाशा नाडले सकळ चंदन सर्वांगी सफळ तीथ मागता फळ नाडीचे स्वये हाती आतुरावया मासा गळी लावी जे अल्प अमिषा टीवी निष्काम करावया मानसा
आमिष घालूनी मासे पाळी की धोगे जळा बाहेर गाळी देवी कर्म कर्मा ते निर्दाळी हे जाणी जे मुळी फळकमी होका फळाची ये चाडे स्वधर्म कर्मी प्रवृत्ती घडे तिने निष्कर्म्य सिद्धी आतुडे ही वेदांची पुढे निजगुह्य कर्म ब्रह्मत्वे सदा सफळ फळवांची त्याचे निष्फळ हे जाणूनी कर्म कुशळ कळाश समूळ छेदिती ऐसे आचरता वैदिक कर्म तेने कर्मे भावी जे निष्कर्म्य याहोनी याती भूसुगम सांगे नर्मदे ऐक जेने वासनेचे जाळ तुटे अहंकाराची गाठी सुटे जीवे परमात्मा स्वय प्रगटे ते तांत्रिक कोमटे कराया जया तांत्रिक महापूजा संतोष होय गरुड ध्वजा ते तांत्रिक विधान चोजा महाराज अवधारी वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र हे मिश्र पूजा अति पवित्र शीघ्र निष्काम करी नर तो पूजा प्रकार अत्युत्तम वैदिक अर्थ अथवा तांत्रिक गुरुमार्गे सिद्धिदायक याला आवश्यक सद्गुरूची देख शरण जावे प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे भोई पाय सिद्ध आहे ती भोयाळे विन वृथा भ्रमती तेवी गुरुची न जे जे करीती तेथे अहमती दृढ भ्रमले गुरु ब्रह्म दोन्ही एक ऐश्या भावना आवश्यक सेवा करुणी भावपूर्वक संतोषऊनी देख अनुग्रह हो द्यावा तेथनी जाधिकार प्राप्ते जे मूर्ती आवडेल आपणियाते तेची मंत्रविद्या तेथे श्रद्धा संप्रीते अंगीकारावी तेव्हा गुरु हे मिश्र ओजा पुरुषोत्तम महापूजा शिकोनिया निजकाजा भजावे दोक्षजा स्थितीजा मती तेची भजती हातवटी याग मुक्त निजपृष्टी राया सांगेन गोमटी सावधान दृष्टी अवधारी विद्युत करिता संध्या स्नान तीर्थची आहे ब्रह्मज्ञान आत्मनी होय हरी रूप आपण ही नेनोनी अज्ञान आगमी भारती केशवादी नामी जाण अग प्रत्यांगी न्यासिता पूर्ण तेव्हा हरी रूप होय आपण हे नेनोनी अज्ञान आगमी भरती करोनी आगमुक्त संध्या स्नान मूर्ती पासी येऊन जाण सन्मुख करावे आसन चैलजिन कुशुत रेचक पूरक कुंभके जाण प्राणायामी प्राणाय संयमन भूतशुद्ध्याधिकी जाण शरीर शोधन करावे भूतविलय भूतशुद्धी प्राण प्रतिष्ठा पिंडादि शुद्धी मूळमंत्री न्यास प्रबुद्धी गुरु दीक्षा विधी विद्युक्त कीजे हृदय कवच शिखा शिर नेत्रादी फटकार एव विधान अनुकार आगमो प्रकार करावे न्यास या परी मूळ मंत्र दीक्षा करोनी दिग्बंधाची सरक्षा मग मूर्ती पूजन पक्षा नृपणाध्यक्षा उधारी प्रयोग छंद संपूर्ण पूर्वान्वयो विपरीत जाण द्रव्य शुद्धी क्षिती मार्जन हे मागील निरूपण पुढाले द्रव्य शुद्धी मुख्य शोधन भूमी शुद्धी समार्जन आत्मशुद्धी सावधान काढिल्या अनुलेपन मूर्ती शुद्धी पूजा संभार सिद्ध करुण समस्त
तो ए फोषण निजासनी सावधान एकाग्रता न बैसावे ज्यासी ध्यानी मूर्ती नये संपूर्ण तेने प्रतिमा मूर्ती अधिष्ठान तेथेची करावे पूजन लब्धोपचारे जाण आगमुक्त ज्यासी ध्याना मूर्ती अति संकटी तेने बाह्योपचार आठाची सांडोनिया ध्यान दृष्टी करावी गोवटे मानस पूजा ज्याचे हृदयीचे न विकरे ध्यान बाह्य पूर्ती पूजे सी सावधान तिने वेता पूर्ण करावे संपूर्ण आगमोक्त सकळ पूजा सोमवार निकट ठेवणी उपचार मग मूर्तीसी न्यास प्रकार उक्ता शास्त्र करावा जैसे न्यास आपणास तैसे करावी मूर्तीस हा आगमुक्त गुरु सौरस मूळ मंत्री न्यास मूर्तीसी आगमुक्त करिता न्यास अगप्रत्यांगी विन्यास तिने करता होय ऋषिकेश हार्थ सौरस दृढ करावा दृढ करोगी अनुसंधान मूळ मंत्रे मूर्ती पूजन हृदयाने प्रतिमेसी जाण पूजा विधान दोही ठाई करचरणादी अव्यंग मूर्ती चिंतावी सुंदर सान्न श्यामनोहर श्रीरंग उल्हास सांग निजध्यानी मूर्ती चतुर्भुज वेल्हाळ शंख चक्र गदा कमळ सुनंदादी पार्षद मेळ चिंतावे सकळ धूधा आयुधाधिक यथोक्त मधुपर्क विधान अर्ध पाथिदी आचमन पुरुष सूक्त मंत्री जाण करावी स्नान निर्मळ जळे मुकुट कुंडले कंठी मेखला काशी मिरवे सोनसळा आबाद रुळे वनमाळा कौस्तुभती जाळा कंठी झळके पदंकित सुकुमार उर्धरेखा ध्वज वज्र वाकी धुवांचा गजर शरणी तोंड दर्दतू निढळती शुद्ध श्यामकळा तिळवू देखिला पिवळा यावरी नक्षता सुज्वळा आरक्त श्रीजाळा कुंकुमाक्त सुमने गुंफिली विरंगुठी त्यावरी मधुकरांची घरटी तुळशी कमळ माळा कंठी चंदनाची श्यामांगी शोभे धूपदीप उपहार तांबूलार पावा सकर्पूर निरंजने जयकार मंत्रावसर अर्पावा स्तुती करावी वेदोक्त मंत्रे का पुराणोक्त नाना स्तोत्रे अथवा प्राकृत नामोच्चारे नाना प्रकारे गंधपदे उत्सवनी संतोष अधोक्षजा ऐसे भावावे महाराजा मग साष्टांगे अतिओझा गरुडध्वजा नमस्कारावे द्वैत भावे भजन विधी ते जाणावी स्थूलबुद्धी भजनाची भजन सिद्धी जाण त्रिशुद्धी तन्मय होय मूर्ती ध्याने तन्मय स्थिती ऐक्यत्वे राही निश्चळ बुद्धी याची नाव मुख्य भक्ती उचली या मूर्ती रमावे हरी ऐसी पूजा करुणी हरिशेख प्रसादू धरोणी श्री मग देव अपनी भीतरी हृदया मंदिरी निजविजे एव पूजेचे उद्वासन ध्यानमूर्ती हृदय शयन प्रतिमा पर्याकी निजगुण विधी विधान समाप्ती जाहरिया पूजा विसर्जूनय अनुसंधान अखंड हरीचे स्मरण सर्वस्वे आपण सर्वदा कीजे या नावगा आगम विधी रायाजान त्रिशुद्धी सदा पाळिती सद्बुद्धी परमात्म सिद्धी प्रापक आगमोक्त विधी लक्षण प्रतिमाची मुख्य नवे जाण याची जेथ श्रद्धापूर्ण
मागे आली या शुद्ध ब्राह्मण त्या श्रद्धेने पूजिता आपण ते घरी नारायण स्वानंदी सेवे राया विश्वदेवांची अंती की अतिथी सवे भुक्ती मुक्ती विमुख झाल्या त्या लाभा लाडती पूजका सुख प्राप्ती परमानंदे अतिथीच्या ठाई मूर्ती ध्यान सर्वथा करणे न लगे न जाण तो स्वरूपे स्वये नारायण पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धी एव अतिथी जे अर्पे ते भगवंत मुखी समर्पे याला ही अति साक्षेपे अतिथी ब्रह्मरूपे पूजिजे सदा जे जे बोली जे पूजा स्थान तेथे निज श्रद्धाची प्रमाण श्रद्धे वेगळे राया जाण प्राप्ती संपूर्ण कदा न लभे निज श्रद्धेचे हृदय स्थान ते हृदय विद्युक्त पूजन करिता श्रद्धेने आपण प्राप्ती संपूर्ण उद्बोधे स्वयं एरवी तरी आपल्या देही चाळक ईश्वरू आहे हृदयी श्रद्धेने भजता त्याचे ठाई निज प्राप्ती पाही सहजे लाभे जे जे आपण सेविजे ते ते भगवत मुखे भाविजे येणे निज भजने पाविजे जान सहजे परमात्मा सांडोनी देहीची अहंता सकळ भोग ईश्वर भोगता ऐसी दृढ भावना भाविता पाविजे परमार्था उपरोक्ष सिद्धी देह जड मूळ चेतन सकळ भोगता ईश्वर पूर्ण तेथ वाढवूनी देहाभिमान भोगिते ज्ञान अनेक दुःखे ते सांडूनी देह अनंता हृदयस्था शरण जाता पाविजे पूर्ण परमार्था जाण तत्वता मुखवर्या विशेष सांडिले निपण याची नाव हृदयस्था चरण सहजे परमब्रह्म परिपूर्ण मिथ्या देहाभिमान धरू नको राया येण्याची घावे जाण कुठे कर्माचे कर्मबंधन पावी जे पूर्ण समाधान ते हे मुख्य लक्षण नृपणाचा आगमोक्त निज भजन कर्मयोगाचे मुख्य लक्षण एकता राजा समाधान परमानंदे पूर्ण निवाला जवळ जवळ रायांचे पुढे कोढ तव तव कथा लागे गोड अतिशय श्रवणाची चाड विशेषे वाढ थोरावली राजा निवालेनी परमानंदे सुखावलेनी निजबोधे लाचावलेनी स्वानंदे पुढा प्रश्न विनोदे पुसेल उभे राहता आपण उठून जाती मुनिगण यालागी प्रश्नावरी प्रश्न विचित्र विंदान पुसतू स्वानंदे लोधती चित्तवृत्ती इंद्रिये वेधती सुखस्थिती राजा निवाला निश्चिती तरी प्रश्नोक्ती पुसेल हरीचे अवतार ते कथा सुंदर मनोहर निरूपण अरुवार निसंजीवहार निववील त्या प्रश्नांचे प्रत्युत्तर कथा कौतुक सनागर एका जनार्दनाचा किंकर उपान हर संतांचा संत सज्जन कृपास्थिती श्री जनार्दन वरदमूर्ती पुढील कथेची युक्तती सांगेन यथार्थी अर्थुनी श्री भगवंताचे राशीवरी एका जनार्दन केला मापारी तो निजबोधाचे कुडवावरी भरील वखारी श्रवणांच्या इति श्रीमद भगवते महापुराणे एकादश स्कंदे निमिजायत संवादे